बापरे गर्दी बघा सगळे एकामेकाला लटक कमर उतरली. हो वाव भारी बघा मगर. नमस्कार मंडळी, स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. मी आहे अक्षय नागवेकर आणि मी आहे स्नेहल नागवेकर. तर आज आम्ही आलोय भायखलामध्ये आणि ते म्हणजे आहे वीरमाता जिजाबाई उद्यान, जो आपला मुंबईचा बायकळामध्ये आहे. आणि म्हणजेच आपली राणीची बाग. राणीची बाग. आपण ज्याला राणीची बाग म्हणून ओळखतो तिकडे आम्ही आलोय. आमची अशीच अनप्लॅन्ड एकदम अशी फॅमिली पिकनिक झाली आहे अचानक मध्ये आणि हो, आणि आम्ही असंच सकाळी प्लॅन केलं, अचानक निघालो आणि आता दुपार झाले, आम्ही 1:30 वाजलेत, आम्ही पोचलोय आणि सगळे बसलेत जेवायला. तर ही फॅमिली पिकनिक आहे आमची एक छोटीशी. बघा फॅमिली पिकनिक इकडे सगळे जेवायला बसले. चला 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 भागो भागो, अरे भागो उधर भागो, अरे उधर भागो उधर भागो इधर भागो इधर भागो इधर भागो. हे सगळे इथे जेवायला बसले. आता तुम्ही सकाळी निघालेलो, नंतर दादाला शॉपिंग वगैरे केली आणि आता हे पूर्ण पप्पा आहे करा काय पप्पा आहेत, भावाजी आहेत, आमू आहे, आई आई दीदी भावाजी. इथं अंशू टायगर आमचा जेवायला बसला, पण इथं भावाजी आहेत. हाय, इकडे माई आहे आणि इथे ओवी दीदी, आर्या दीदी. तर या पहिला जेवून घेऊया, मग तुम्हाला आपली राणीची बाग दाखवतो. आज कोणकोणते प्राणी आपल्याला बघायला मिळतील. आणि आज संडे असल्यामुळे पूर्ण बाग जी आहे ती फुल आहे. तर या जेवायला सगळ्यांनी. तर पहिला पावभाजी खातोय आम्ही आणि स्नेहल तर दोन बाजूला 2 हिरोईनी बसल्या आहेत आणि आर्या आणि ओवी त्या पावभाजी खायला. आणि दुसरं आहे पनीर बिर्याणी. असं वाटतं गावाला आलो आणि आपण वनभोजन करायला आलो ना, वनभोजन करायला आलो गावाला. पिकनिक गावची असं वाटतंय, म्हणजे गावासारखं असं वाटतंय. आणि आमचं तिकडे मस्त फिरतोय वनभोजन. पनीर बिर्याणी खातोय. मस्त जेवलो आम्ही बसून आतमध्ये आणि तिकीटसाठी लाईन बघ येते. आज संडे आहे तर फुल हाऊसफुल आहे सगळं. तर बघूया तिकीटला किती वेळ जाईल आपल्याला. आणि पार्किंग पण ऑलमोस्ट फुल आहे इकडे पण. तर फायनली आपण एंट्रीसाठी लाईन लावलं इथं. आपली फॅमिली पूर्ण इथं लाईनमध्ये उभी आहे. आणि पर पर्सन किती तिकीट आहे स्नेहल? अडल्टसाठी 50 रुपीज पर पर्सन आहे आणि 12 इयर्स आणि बिलो चिल्ड्रनसाठी 25 रुपीज. पण याच्यात एक बेनिफिट पण आहे, जर तुम्ही फॅमिली येत असाल म्हणजे 2 पेरेंट्स आणि 2 चिल्ड्रन, तर 100 रुपीज पर फॅमिली ऑफ 4 आहे तिकीट. तर आतमध्ये इकडून आपण एंट्री करताच आपल्याला समोर दिसेल ह्या दिशेला, म्हणजे या दिशेला आपल्याला जायचं आहे सगळे प्राणी बघायला. आणि पहिल्याच एंट्री बघ अशी आहे. भारी वाटते ना एकदम. ते सुरुवातीलाच हा जो गेट केलेला आणि त्याच्यामध्ये हे असं चैनीसारखं आहे, ते पण खूप हेवी आहे. कारण की हा पूर्ण बघा बर्ड्स तिकडे आहेत. मला झूम करून दाखवतो. हे बघा बर्ड्स. आणि बर्ड्स बाहेर जायला नको पाहिजे म्हणून पूर्ण वरती जाळी पण आहे. पूर्ण पॅक आहे एवढा.
कोणते पक्षी देखील नाव वगैरे नाही येते. बघ काय आहे, आर्या खाली तुला माहिती? आर्या वर नाही इथूनच बघ. बघ किती बर्ड्स आहेत. तो टर्की आला ना. कोणता? सगळे वेगवेगळे पक्षी एकाच ठिकाणी आहेत. हे पण बर्ड्स किती सुंदर आहेत बघा. सगळे शांत एका ठिकाणी उभे आहेत. इधर आओ, इधर से भी नहीं दिख रहा, इधर से आओ. आणि इकडे बाहेर पहिला पण सेम गेट आहे असंच. तर बर्ड्सची माहिती दिली बघा. आणि तो सर्वात वरती बसलेला बघ त्या झाडात ती पानकोळी होता. आणि ह्या करकोच्याचे खाली खाली बसलेले सर्व ते बघ हे बघ ह्यो बघ, हा एक बर्ड्स छोटे छोटे बघा. आपल्याला बघायला मिळाला. त्यानंतर मग फ्लेमिंगो पण आपल्याला बघायला व्हिडिओमध्ये आज. हे सगळे काय आहे माहिती आहे, हे असे मासे आपण कसे मासे पकडतो तसे हे लोक मासे पकडतात. तोंड आहे ना असं मोठं आहे, आतमध्ये असते बघ ते. आणि नंतर हे बघ हे वाले कोंबडी. तर पक्षी बघून झाले आणि सुरुवातीला आपल्याला बघायला मिळणार आहे मगर. अरे वा, फायनली आपल्याला बघायला मिळते मगर. हे बघा आराम करते. मगर बघून या दोघींना मगरीवरती बसायचं आहे. आणि बघा दोघी कसा फोटो काढतात मामीकडून. चल जाऊया मगर बघा, पाण्यातून बघूया लवकर. आणि आमचा टायगर उठायला बाबा हे बघा करतो. हे घरी घेऊन चालले वाटतं. रंगी अंशुला ना बसली मगरीवर. अंशू काय माहिती कुठे गेली. तेव्हा तेच एंडला भेटतील आपल्याला बघून. आता इकडून वरून पण मगर बघू शकतो. आणि आपण आता मागे बैला तिकडून पण आणि पाण्यातून पण बघू शकतो. आता बघूया पाण्यामध्ये मगर आहे का. तर हा जो रस्ता गेला डाव्या साईडला तो पाण्यातून बघण्यासाठी आहे. हो वाव, भारी आहे बघा मगर. हे बघा अजून एक मगर. हीच मगर तिथे पाण्यातून खाली होती. आणि गर्दी बघा फोटो काढायला. आता मगर बघून झाले. आणि आता सेकंड स्पॉट जो आहे तो आहे कासवांचा. माहिती दिले सापांबद्दल. धामण, नाग आणि अजगर. अजगर. आणि इकडे कासव आहेत. दिसतोय हा तो कासव आहे. छोटे छोटे आहेत. चला पुढे जाऊ. एक छोटासा कासव आहे. इकडे या साईडला बघा टर्टल अँड टॉर्टाइज मला डिफरन्स दिलाय. टॉर्टाइज पूर्ण शाकाहारी आहे. आता कासव बघून झाल्यानंतर आपल्या पक्ष्यांचे नंदनवन बघायला जायचं आहे. तर इकडून एंट्री आहे बर्ड्स बघायला. तर जाऊया आतमध्ये आपण. वेगवेगळ्या प्रकारचे खूप बर्ड्स आहेत. आपल्याला यांची नावं माहिती नाही पण त्यांची माहिती कुठे लिहिली असेल.
तुम्ही आता पक्षी बघत ते आहेत कॉकटेल. आणि इकडे भारतीय मोर, पण मोर काय दिसलाय ना आपल्याला अजून. इकडे ह्या बाजूला बघा पोपट आहेत. आणि आज गर्दी एवढी आहे ना, बापरे. चालायला पण रोड आहे कुठे. तर हा बघा म्हणजे धनेश पक्षी. हॅलो. हा धनेश पक्षी आणि त्याची माहिती बघा. हा तिथे चुचुंदरी पण आहे. दोन ते बघ खाली फिरते ते बघ. आता पक्षी बघून झालेत आणि आपण चाललोय आता प्राणी बघायला. वाघ, बिबट्या, पानघोडा, सांबर, चितळ आणि माकड. तर बघूया आपल्याला काय काय बघायला मिळते आता. आणि इकडे तुम्ही झाडं बघा केवढी मोठी मोठी आणि उंच झाडं आहेत. आता चाललोय आम्ही पेंग्विन बघायला. बघा पेंग्विन. चिल्यांना बर्फामध्ये ठेवले ऑलमोस्ट. उडी मारला त्याने. हा टी व्हीमध्ये. हा हे ॲक्च्युली हे छोटे आहेत ना, हे मोठे पण वेगळे असतात. हे एकदमच छोटे आहेत. आणि इकडे असं आतमध्ये एक फूड कोर्ट पण आहे. तिकडे मला अण्णा सुपरस्टार, मुंबई स्ट्रीट, तुम्ही थोडा स्नॅक्स पण खाऊ शकता. खूप फिरायचं बाकी आहे आपल्याला. तो आमच्या अंशूने पॉपकॉर्न घेतलं आहे कॅन्टीनमधून आणि दीदी आईस्क्रीम खाते. पेंग्विन बघून आता आपण सारंग बघायला आलोय. बघा दिसत ते आपल्याला. तो बघ तिकडे राईटला बसला. तो बघ एकच आहे काय. सगळे आराम करतात. सगळी गर्दी तर करतात माणसं बघायला. प्राणी सगळे तर आराम करतात. तुझं कावळे दिसते फक्त ह्याच्यात. हे बघ कावळे आणि मांजर आहे. दिसतंय का. हा बघ हा बघ हा बघ. इकडे खूप आहेत. हा इकडे चितळ. काय चितळ. हे भरपूर आहे ते बघा. तर फायनली खूप वेळ वाट बघितली आणि आता आपण पोचलोय. तिथे प्राणी सगळे आहेत ज्यांना आपल्याला बघायचं आहे. टायगर बघायला मिळतंय का बघू आता आपण. वाघ संकटात आहेत. गर्दी बघ किती वाघ बघायला. कुठे दिसतंय काय माहिती. दिसला. दिसते वाघ कुठे.
हा दिसला तर बघा वाघ. आराम करतो टायगर. टायगर बघायला आमचं टायगर आलाय. ये लवकर लवकर ये. हा बघ तो बघ कोण तो बघ तिकडे बघ. तो बघ शेपूट बघ इथे त्याला पुढे जाऊ दे. टायगरची वाट बघितली आम्ही पण टायगर काय इकडे येत नाहीये. तिकडेच बघतोय. आम्ही जातोय बिबटे बघायला आणि तरस ओके बघायला मिळते की आपल्याला. सगळी नुसती गर्दीच गर्दी आहे एवढे बघायला बघ. इथे काय आहे? हा तरस आपलं झोपलोय. दोन दोन आहेत ते बघ. कसं राऊंड मारते बघा. आला बघ बघ बघ. आर्या बघ आर्या बघ. भारी ना. ये ना चला बापरे गर्दी बघा. अरे एकामेकाला लटक कमर उतरली. फायनली आपल्याला वाघ बघायला मिळालाय. तर मंडळी फायनली त्याला बघायला आलो आपण. तो वाघ बघायला मिळालाय. असं नाही सगळं बघायला आलेलं. सगळं बघायला पण वाघ जास्त बघायला. कारण की आमचा टायगर आला टायगरला बघायला. पण जेव्हा तो बघायला गेला तो झोपलेला तो. आणि आता बरोबर मी निघताना पुन्हा एकदा गेलो बघायला तर ते मला फायनली वाघ बघायला मिळाला आहे. आणि खूप मोठं आहे ॲक्च्युली. बघण्यासारखं तुम्हाला अर्धा दिवस पाहिजे तर तुम्हाला बघायला मिळेल. आम्ही पण खूप काही गोष्टी स्किप केल्यात आणि फुल धमाल आली. स्किप म्हणजे मला वाटतं फक्त आपण ते पाणगेंडा काय बोलतो त्याला हिप्पोपॉटमस नाही बघितलंय आणि बस एवढंच. आणि दुसरं काय सगळं बघितलं आपण. हां आणि सिंह पण अजून नाही. सिंह पण लवकर येणार. आता कधी येणार माहिती नाही असं लिहिलं आहे तिकडे. आणि खूप धमाल आली. आणि जसं आम्ही तुम्हाला जर यायचं असेल इथे तर जो आहे भायखलामध्ये तो भायखला स्टेशनपासून ऑलमोस्ट वॉकिंग डिस्टन्समध्ये आहे. तुम्ही पण कधी पण येऊ 5 शकता. मिनिट्स वॉकिंग डिस्टन्स आहे फक्त. हायवे क्रॉस केला की तुम्ही पोचाल. हां आणि संडेला येऊ नका. संडेला खूप गर्दी असते. हा म्हणजे तुम्हाला व्यवस्थित असं आरामात प्रॉपर एक्सप्लोअर करायचं आणि बघायचं आहे तर तुम्ही वीकडेज प्लॅन करू शकता. पण बुधवारी हे बंद असतं. वेडनेसडेला क्लोज असतं. त्यामुळे वेडनेसडेला प्लीज प्लॅन करू नका. वेडनेसडे सोडून आणि संडे सोडून मी तर म्हणेन वीकेंड सोडून सॅटर्डे संडे सोडून आणि वेडनेसडे सोडून कधीही या. आणि म्हणजे तुम्हाला लहान मुलांना जर दाखवायचं असेल तर तुम्हाला व्यवस्थित असं म्हणजे वीकडेजमध्येच बघायला मिळेल असं मला वाटतं. पण सुट्टींच्या दिवशी प्लीज येऊ नका. कारण का आमची आज जी हाल झाल्यात
तेच तुमचे होतील, कारण का आमच्यासोबत पण ओवी आर्या होते. त्यांची नुसती चेंगराचेंगरी झाली बिचाऱ्यांची, त्यांना बघायला काहीच मिळत नव्हतं सगळ्या मोठ्या माणसांच्या मध्ये. आणि खूप धमाल आली. आम्हाला कधीपासून यायचं होतं. तर अचानक मग झालेला अचानक- प्लॅन खूप भारी होता. हां, आणि तुम्हाला पण व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. भेटू एका अशाच व्हिडिओमध्ये. आणि त्यात तुम्हाला सांगायचं की जसं की बाय रोड जर तुम्ही आलात ओन व्हेकलनी तर तुम्हाला 80 रुपीज चार्ज आहे फुल डेचा, म्हणजे Parking किती पण पार्किंग करा गाडी तुम्ही. आणि बाईकचा 30 रुपीज आहे. तर चला भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय. बाय बाय.